सुदर्शन घुले आणि त्यांची जी टोळी आहे त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांची निर्घुण पद्धतीने हत्या केली। 7 आरोपी हे जेलमध्ये आहेत आणि प्रामुख्याने जर बघितलं तर त्यापैकी कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव। संपूर्ण देशभर ज्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा झाली, विशेषतः त्यावर राज्यभर मोर्चे देखील निघाले। त्याच सरपंच संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण आज आहे आणि त्या अनुषंगाने या प्रकरणात काय काय झालं, काय नाही झालं, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत। विशेषतः ज्या पद्धतीनं सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली, विशेषतः त्याचे जे समाज माध्यमावरती फोटो आले त्यानंतर अक्षरशः संताप व्यक्त केला गेला आणि एवढ्याही पद्धतीनं क्रूर पद्धतीनं हत्या होऊ शकते का यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। विशेषतः सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कुठल्या कारणानं झाली होती, त्यापैकी जवळपास 7 आरोपी हे जेलमध्ये आहेत आणि प्रामुख्याने जर बघितलं तर त्यापैकी कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। 1 वर्षानंतरही तपासी यंत्रणांना कृष्णा आंधळेला अटक करण्यामध्ये अपयश आलेलं आहे। या संदर्भात माननीय न्यायालयाने देखील कृष्णा आंधळेचं काय झालं असं मागच्या सुनावणीमध्ये तपासी यंत्रणांना विचारलं होतं। त्याचबरोबर त्याचा रिपोर्ट अहवाल आहे तो देखील सादर करा असं देखील सांगितलं होतं। 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये देशमुख कुटुंबाचं दुःख आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू आजही जशाच तसे आहेत। आता आठवणी विसरणंही शक्य नाही। त्याच कालावधीमध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीची 12वीची परीक्षा झाली, आता ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे। मात्र या संपूर्ण न्यायालयीन लढाईमध्ये अनेक काही गोष्टी घडल्या। विशेषतः गाव असेल, देशमुख कुटुंब असेल, यांना अनेक वेळा आंदोलन करावं लागली, अनेक वेळा अनेक ठिकाणी न्यायासाठी जावं लागलं। लोकप्रतिनिधींचं देखील सहकार्य काही ठिकाणी लाभलं तर काही ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागला। मात्र ही संपूर्ण जर प्रकरण आपण पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही 9 डिसेंबर रोजी झालेली होती। 9 डिसेंबर रोजी त्यांना टोलनाका या ठिकाणाहून अपहरण केलं, गाडीमध्ये टाकून निर्जल ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली। हा जो सगळा घटनाक्रम आहे तो थोडक्यात आपल्याला पाहायचा आहे। विशेषतः जर संपूर्ण या प्रकरणाचा जर विषय घेतलं तर आवादा कंपनीपासून कंपनीला खंडणी मागण्यापासून या प्रकरणाला सुरुवात झाली। प्रामुख्याने या प्रकरणामध्ये 6 तारखेला जी मारहाणीची घटना घडली होती आवादा कंपनीच्या आवारामध्ये, मसाजोगच्या जवळ असलेलं त्या आवादा कंपनीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी जी मारहाणीची घटना घडली त्या मारहाणीच्या घटनेपासून या प्रकरणाला सुरुवात झाली आणि 9 तारखेला त्या मारहाणीचा बदला घेण्याच्या अनुषंगाने सुदर्शन घुले आणि त्यांची जी टोळी आहे त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांची निर्घुण पद्धतीने हत्या केली। 9 तारखेला 3 वाजता त्यांचं 3 सव्वा 3च्या दरम्यान अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर डेड बॉडी ही 6:30 ते 7च्या दरम्यान डेड बॉडी सापडली होती। त्यानंतर देशमुख कुटुंब, मसाजोगचे गावकरी आक्रमक झाले होते। त्या रात्रभर त्यांनी ठिय्या केला, गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया होती। सुरुवातीला जो पहिला गुन्हा दाखल झाला तो शिवराज देशमुख यांच्या म्हणण्यावरून जो पहिला गुन्हा दाखल झाला त्यामध्ये अपहरणाच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि नंतर त्यात मृत्यूचा म्हणजे खुनाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला। प्रामुख्याने जर बघितलं तर 10 डिसेंबरला सगळे गावकरी आक्रमक झालेले होते आणि गावकऱ्यांनी रास्तारोक केला। तब्बल 12 तास रास्तारोको करण्यात आला होता। जो अहिल्यानगर अहमदपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवलेला होता आणि याच रास्तारोकोला, याच ठिय्याला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यस्थी केली। पोलीस अधीक्षक त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि CID स्थापन करू असा शब्द त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिलेला होता आणि तब्बल 10 तारखेला रात्री 11 ते 12च्या दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। विशेषतः त्याच दिवशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे 2 आरोपी आहेत यामध्ये जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपीला अटक करण्यात आली होती। 11 तारखेला सकाळी महत्त्वाची जी घडामोड घडली यामध्ये वाल्मिक कराड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि वाल्मिक कराड त्याचबरोबर विष्णू चाटे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते या दोघांवरती 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। विशेष या संपूर्ण प्रकरणाचं जे मूळ आहे ते खंडणीमध्ये दडलेलं आहे। आवादा कंपनीकडून खंडणी मागण्याच्या उद्देशानं जी टोळी या ठिकाणी सक्रिय होती आणि या खंडणीला आडवा आलं म्हणून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा जो दावा आहे तो मान्य न्यायालयाच्या समोर अनेक वेळा सरकारी पक्षाच्या वकिलांनी देखील केलेला होता। विशेषतः आपण जर पाहिलं तर 11 तारखेला ती घटना घडली। 11 तारखेला परत दुसरी एक घटना घडली की 11 तारखेला स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं प्रतीक घुले हा पुण्यामध्ये रांजणगाव येथे होता, त्याला त्या ठिकाणाहून अटक करून परत बीडला आणलं
त्याचबरोबर राजकीय पक्षाचे जे काही इतर पदाधिकारी होते यामध्ये प्रकाश सोळंके यांनी 11 तारखेला देशमुख कुटुंबाची भेट घेतली। त्याचबरोबर संदीप क्षीरसागर यांनी देखील भेट घेतलेली होती आणि ज्या पद्धतीने राक्षसी प्रवृत्तीचं हे कृत्य केलं होतं त्याचा निषेध देखील व्यक्त केला आणि कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं। 12 तारखेला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सकाळी भेट घेतली होती आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा आका कोण आहे, त्याचबरोबर आका हा शब्द जो आहे तो पहिल्यांदा या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी उच्चारला आणि तिथून पुढं आका कोण आहे, काय वाल्मिक कराड हे कशा पद्धतीने आहेत, हे सगळ्या गोष्टी प्रक्रिया पुढे आल्या। विशेष 13 तारखेला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि संपूर्ण बीड जिल्हा हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून जे संपूर्ण लोक संतापलेले होते त्यांनी ते हाक दिलेली होती। विशेषतः 14 तारीख असेल किंवा 15 तारीख असेल या कालावधीमध्ये देखील ही जी धग होती ती ही कायम होती। 15 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर या ठिकाणी संपन्न झालेला होता आणि त्यानंतर विशेष महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी देखील त्या ठिकाणी शपथविधी घेतली होती। इतर मंत्रिमंडळातील सर्वांना शपथविधी देण्यात आलेला होता। 14 तारखेला केज पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर 14 डिसेंबर रोजी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आलेली होती। या प्रकरणाचे संपूर्ण जे पडसाद आहे ते संपूर्ण पडसाद इतर ठिकाणीही पडलेले होते आणि 15 तारखेला शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन हे 16 तारखेला सुरू झालं होतं। या संपूर्ण अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा यांनी देखील या प्रकरणाचा उल्लेख केला होता। सुरेश धसांनी ज्यावेळेस अधिवेशनामध्ये हे संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यावेळेस संपूर्ण अधिवेशनाच्या डोळ्यामध्ये, अधिवेशनातील सर्व सदस्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले होते। एवढ्या निर्घुण पद्धतीने ही सगळी हत्या करण्यात आलेली होती। त्यानंतर 18 तारखेला विष्णू चाटे हा पोलिसांना शरण आलेला होता आणि त्याला बीड शहराच्या जवळ महालक्ष्मी चौक या ठिकाणी अटक करण्यात आलं। त्याचबरोबर 19 तारखेला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नंतर त्यांचा शवविच्छेदन अहवाल आलेला होता। त्यामध्ये जवळपास 56 जखमा आढळून आलेल्या होत्या आणि मृत्यूचं कारण देखील स्पष्ट या अहवालातून आलेलं होतं। विशेषतः 21 डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये ज्या उमेदवारांनी आमदारांनी प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देत असताना तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केलेली होती, तर त्यांचा अतिरिक्त पदभार हा सचिन पांडकर यांच्याकडे देण्यात आला होता। त्याचबरोबर इतर जे काही 2 पोलीस अधिकारी होते त्यांच्यावरती निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली होती। 21 डिसेंबर या दिवशी शरद पवार यांनी मसाजोग या ठिकाणी येऊन भेट घेतली होती। त्याचबरोबर शरद पवारांच्या पाठोपाठ अजित पवारांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली होती आणि 21 डिसेंबर रोजी नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। विशेषतः संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने जो तपास आहे तो CIDकडे देण्यात आला आणि CIDमध्ये SIT स्थापन करण्यात आली। 24 डिसेंबर रोजी CIDकडे हा तपास देण्यात आलेला होता। त्याचबरोबर बीडमध्ये 28 डिसेंबर रोजी हा संताप व्यक्त करण्यासाठी जो मोर्चा निघाला होता तो 28 डिसेंबरला निघालेला होता। या मोर्चाच्या माध्यमातून वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती प्रामुख्याने करण्यात आली होती। सर्वपक्षीय लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील बीडमध्ये तळ ठोकून होत्या। हे सगळी प्रकरणं झाल्यानंतर SIT आणि CIDचे जे अधिकारी आहेत यांनी वाल्मिक कराडांच्या आजूबाजूचे धागेदोरे, त्याचबरोबर आर्थिक हितसंबंधातील व्यक्ती, मित्रपरिवार, संपर्कातील लोक यांच्या मुसक्या आवळण्याचा आणि यांना बोलून चौकशी करण्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस प्रयत्न करायला सुरुवात केली त्यानंतर वाल्मिक कराड यांनी 31 डिसेंबर रोजी त्यांचा व्हिडिओ समोर आला आणि मी पाषाण येथील कार्यालयामध्ये शरण येतो असं सांगितलं होतं। त्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये वाल्मिक कराड हे एका VIP गाडीमधून त्या पाषाणमधील कार्यालयामध्ये CIDला शरण आले। त्यानंतर तिथून वाल्मिक कराड यांना बीडच्या केज येथील न्यायालयामध्ये आणण्यात आलं, मेडिकल केलं आणि मेडिकल केल्यानंतर त्यांना मान्य न्यायालयाने 14 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आणि ती पोलीस कोठडी बीड शहर या ठिकाणी होती। 27 फेब्रुवारी रोजी जे 150 पानाचं दोषारोपपत्र आहे ते CIDनं मान्य न्यायालयाकडे दिलेलं होतं आणि त्यानंतर या दोषारोपपत्रामधील जे सरपंच संतोष देशमुख यांचे जे हत्येचे फोटो आहेत, त्याचबरोबर ज्या पद्धतीने आरोपी त्यांची हत्या करत होते याचे फोटो आणि व्हिडिओ हे देखील त्या दोषारोपपत्राच्या माध्यमातून आलेलं होतं। त्यांनी समाज माध्यमावरती त्याचबरोबर माध्यमांच्या हाताला ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो लागले त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला आणि 27 तारखेला दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 तारखेला रात्री हे सगळे फोटो समाज माध्यमावरती समोर आलेले होते आणि अख्खा संताप व्यक्त केल्यानंतर अधिवेशनामध्ये देखील सर्वांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यानंतर 4 मार्च रोजी 3 मार्चला हे फोटो समोर आले आणि 4 मार्चला
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर कोर्टामध्ये सगळं संपूर्ण प्रकरण सुरू आहे। विशेषतः सुरुवातीला केजच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू होतं। त्यानंतर मुक्का लागल्यानंतर हे प्रकरण बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला आणि त्या ठिकाणी वर्ग 1चे न्यायाधीश यांच्याकडे हे प्रकरण सुरू आहे। विशेषतः या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यात आली। त्याचबरोबर इथं जे काही पुरावे आहेत ते पुरावे देखील मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आलेले होते। यामध्ये डिजिटल पुरावे, व्हिडिओ देखील समोर आलेले होते। तब्बल त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मारहाण केलं हे देखील संपूर्ण दाखवलं होतं। त्यामुळं आता तब्बल 1 वर्षापर्यंत हे प्रकरण आले। सुरुवातीला प्रत्येकाने मागणी केली होती की या प्रकरणामध्ये SIT स्थापन झाली। त्याचबरोबर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देखील झाली। मात्र फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवलं जावं, मात्र तब्बल 1 वर्षानंतर अद्यापर्यंत चार्ज फ्रेम झालेला नाही। विशेष या प्रकरणातील जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे तो देखील अद्याप फरार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने न्याय मिळावा यासाठी संसदेच्या बाहेर देखील काही खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं। निषेध देखील या संपूर्ण घटनेचा केलेला होता। त्यामुळे याचे पडसाद मोठ्या प्रमाणात पडलेले होते आणि एकूण या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने आता न्याय कधी मिळणार असा सवाल आजही हे देशमुख कुटुंब म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या डोळ्यातले अश्रू आजही थांबायचं नाव घेत नाहीत। विशेषतः संपूर्ण समाज या एका प्रकरणाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्याची देखील खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याच्या बदनामीच्या अनुषंगाने देखील काही मुद्दे समोर आले होते। त्याचबरोबर ज्या टोळ्या आहेत, राजकीय लोकांच्या आश्रयाखाली असलेल्या टोळ्या, त्याचबरोबर पवनचक्कीचं राजकारण आणि इथं असलेले जे काही 2 नंबरचे धंदे, यामध्ये वाळू असेल, राख माफिया असतील, गुटखा मटका, या अनुषंगाने देखील बीड जिल्ह्याची चर्चा झाली आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजितदादांनी घ्यावं अशी मागणी झाली। त्यानंतर अजितदादा यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलं। अनेकावरती मकोका अंतर्गत, त्याचबरोबर काही जणांवरती MPDA अंतर्गत देखील काही जणांवरती कारवाई करण्यात आली। मात्र आजही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्याकडे संपूर्ण राज्यामध्ये पाहत असताना बीडचा बिहार झाला आहे का असा देखील सवाल उपस्थित केला जात होता। मात्र एकूण या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने बीडचं सामाजिक स्वास्थ्य असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर वाल्मिक कराडांच्या समर्थनात देखील काही मोर्चे निघालेले होते। त्याचबरोबर या प्रकरणातील जे आरोपी आहेत सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, फाशी शिक्षा द्यावी या अनुषंगाने देखील राज्यभर मोर्चे निघाले। प्रामुख्याने जे महत्त्वाचे मुद्दे होत आहेत की 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये अनेक घडामोडी घडल्या। त्याच कालावधीमध्ये वैभवी देशमुख हिची 12वीची परीक्षा झाली, तिला मार्क देखील चांगले पडले आणि आता वैद्यकीय शिक्षण देखील घेते। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी गावकऱ्यांनी दाखवली एकजूट, समाजातील लोकांनी अनेकांनी केलेलं सहकार्य, त्याचबरोबर देशमुख कुटुंब हे न्यायाच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण प्रकरणामध्ये, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतःला ज्या पद्धतीने त्यांनी न्याय मिळण्याच्या भूमिकेमध्ये तटस्थ राहिले ती देखील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचबरोबर तपासी यंत्रणा आणि न्यायालय यांच्याकडे आता हा संपूर्ण न्यायाचा जो काही दोलक आहे तो तिथपर्यंत गेलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने न्याय मिळणार कधी? काही जे प्रश्न अनुत्तरित आहेत यामध्ये आरोपींना सहकार्य करणारे कोण होते, त्याचबरोबर खंडणीचे प्रकार थांबले गेले का, आणि बीड जिल्ह्याची जी संपूर्ण राज्यभर बदनामी झाली होती ती नेमकी कुणामुळे झाली होती, यासह अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत। त्यामुळं सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्यानंतर आणि न्यायालयामधून या आरोपींना कठोर शिक्षा दिल्यानंतर खरंच बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे ती थांबणार का आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना कठोर शासन होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल।